मुंबईमधून एल्फिन्स्टन पूल हा बंद करण्यास विरोध होतोय। स्थानिकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे। आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा अशी मागणी स्थानिक करतायत। त्यामुळे स्थानिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली आहे। तर 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामात हा पूल पाडून या ठिकाणी नवा डबल डेकर पूल बांधला जाणार आहे। पण हे करताना या परिसरातील बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाहीये। त्याविरोधात हे स्थानिक आक्रमक झाले। आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, नंतर पुलाचं पाडकाम करा अशी मागणी ते करतायत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। श्रीकृष्ण, काय सांगाल? आपण बघतोय बऱ्याच दिवसांपासून याविषयीची चर्चा सुरू होती, हरकतीही मागवलेल्या होत्या, मात्र जे स्थानिक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग जो काही प्रश्न आहे तो निकाली काढला नाही का, असा सवाल उपस्थित होतो। आणि स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच फरा जो आहे अनेक दिवसांपासून जे आहे सांगण्यात येत होतं की एल्फिन्स्टन जो ब्रिज आहे तो बंद होणार आहे, पण काही कारणास्तव जे आहे तारखा पुढे येत होत्या। आणि परंतु आजपासून जे आहे संध्याकाळी 9 वाजल्यापासून रात्री तो ब्रिज बंद करण्यात येणार होता। परंतु जो स्थानिकांचा जो आहे त्यांना विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यांची अशी मागणी आहे की जोपर्यंत आमचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित जो आहे तो सोडवला जात नाही, MMRDA किंवा प्रशासनाकडून सोडवला जात नाही, तोपर्यंत आम्ही जो हा ब्रिज आहे तो बंद करून देणार नाही। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की स्थानिक जे आहे मोठ्या संख्येने या एल्फिन्स्टन ब्रिजच्या परिसरात जे आहे एकत्र जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर अजूनही एल्फिन्स्टन ब्रिज जो आहे त्या ब्रिजवरून जे आहे वाहनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो ब्रिज जो आहे तो सुरूच आहे अजूनही। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर क्रेनद्वारे जो आहे बॅरिकेडिंग करण्यात येणार होती या ठिकाणी, म्हणजे ब्रिज बंद करण्यासाठी जो आहे बॅरिकेडिंग करण्यात होती, त्यासाठी क्रेन देखील आणून ठेवण्यात आलेला होता। परंतु जे स्थानिक जे आहेत त्यांचा जो आहे तो विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जोपर्यंत आमचा प्रश्न किंवा आमचा जो स्थलांतरितचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे तोपर्यंत आम्हाला काही दिलं जात नाही, तोपर्यंत आम्ही हा ब्रिज बंद करून देणार नाही, असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात। थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर्वप्रथम तर ब्रिज अजूनही सुरू आहे, काय तुमची प्रतिक्रिया पहिली? मी खरं इकडची रहिवासी नाही आहे, पण मी मुंबईकर आहे आणि मी एक गृहिणी आहे। आणि विकासाला आमचा अजिबात विरोध नाही। सरकार जो विकास करेल त्यांचा आम्ही सगळेजण साथ देणार आहे, तिकडचे सगळे। फक्त आमचं एकच म्हणणं आहे की कोणालाही बेघर करू नका, आधी यांचं पुनर्वसन करा, घराबद्दल घर द्या। आणि मला आत्ता फार विश्वास वाटतोय, मला माझी माणसं आलेली दिसत आहेत आणि ते सरकारपर्यंत हे त्यांच्या भावना नेतील, कळलं? तर कोणालाही बेघर करू नका, घराबद्दल घर द्या, विकास होतच राहील, पण कोणालाही बेघर करू नका, ही आमची नम्र एक मुंबईकर म्हणून विनंती आहे। आता पावसाळा तोंडाला आलेला आहे, तोंडावर कुठे जाणार हे लोक, ह्याचा सगळा सहानुभूतीपूर्वक विचार करा, असं माझं नम्र विनंती आहे। नक्कीच आणखीन काही जे स्थानिक आहेत इथले थेट स्थानिक महिला त्यांच्याशी जाणूया, काय प्रथम प्रतिक्रिया आज आपली आहे? सर, माझं असं म्हणणं आहे की गेली 5 वर्ष लोअर परेल ब्रिज जो आम्ही राहायचो त्या साईडला अजूनपर्यंत किती वर्ष थांबवलेलं, काय केलं होतं त्या लोअर परेल ब्रिजचं? शेवटी त्याचं काही नाही झालं, तसंच इथे होणार आहे। त्यामुळे जे आमचं सरकारला एवढंच विनंती आहे, जे कराल ते विचार करून करा, एवढंच विनंती आहे। तुमची काय म्हणणं? पहिली गोष्ट, आज या लोकांनी 9 वाजता हे ब्रिज बंद करायचा इंटिमेट आम्हाला दिला होता, पण आम्ही इथे लोकल रहिवासी आहे। इथे जे 18-19 चाळ बाधित होणार आहे, आमची एकच मागणी आहे, आम्हाला ब्रिजचा विरोध नाही, पण ब्रिज हा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी। हा ब्रिज, खालचा ब्रिज तर यांच्या एवढा तो इम्पॉर्टंट आहे। अटल सेतूवाला जो वरून जो जातो आहे फ्लायवर, त्याच्यासाठी हे लोक एवढं, म्हणजे हे जे आहे प्रशासन आहे, ह्या लोकांनी कसं, इथले ट्रॅफिकचे अधिकारी लोकांनी पण सांगितलं आहे की हा ब्रिज बंद होईल तर खूप लोड मोठा होईल, आणि पर्यायी रस्त्याचा अजून काही केलेलं नाही। फितवाला रोड सांगतात, आंबेडकर सांगतात, तुम्ही तिथे जाऊन बघा, ते एकदम व्यवस्थित काही झालेलं नाही। आणि लगेच तुम्ही एवढा डिसिजन घेतात हे ब्रिज बंद करायचं, कशाला? या ब्रिजच्या पाठीमागे इथे जे राहणारे रहिवासी माणसं नाही, इथे माणसाला किंमत आहे का नाही? आणि माणसं इथे रहिवासी लोकांना हे पेपरामध्ये डिक्लेअर करतात 30 ते 40 लाख रुपये। मला तेच एक प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीसला 40 लाखामध्ये सुलभ शौचालय तरी बांधू शकतात काय? आणि याच्यामध्ये म्हाडाचे अधिकारी आणि MMRDचे अधिकारी रोकडे
आणि म्हाडाचे काळे हे मिली भगत यांची खूप जोरात चालू आहे. ब्रिज बंद करून हा इथले जे रहिवासी लोकांना घाबरायचा प्रयत्न चालू आहे आणि तीच गोष्ट आम्ही होऊन देणार नाही. हे रात्री आम्हाला माहिती आहे बॅरिकेड लावणार, पण इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ब्रिज डेमोल्युशन करणार आहे जय कुमार, तो स्वतः ब्लॅकलिस्टेड आहे. तर विकासाला विरोध नाहीये, पण आमचं पुनर्वसन करा अशी मागणी मुंबईकर करताना दिसत आहे. त्यामुळे आता सरकारकडून याची दखल घेतली जाते का ते बघावं लागेल. पाहूयात.